विक्रांत, मला एक फॉर्म भरायचा आहे. मग लग्नासाठीचा फॉर्म आहे हा. भर ना मग. मला कळत नाहीये. अगं मराठीतच आहे, त्यात न कळण्यासारखं काय, भरून टाक. प्रश्न बघा ना एक, यात अपेक्षा सांगायच्या आहेत. मग लिही ना, तुझ्या काय अपेक्षा आहेत त्या. तुम्ही मदत करणार नाही का मला? मी काय मदत करणार? मी असा फॉर्म आधी कधीच भरला नाहीये. मी काय लिहू? आय एम सॉरी, पण ते मी कसं सांगणार तुला? मला माझी पहिली अपेक्षा कळली आत्ताच. लिहून टाकते. गुड. मनात काय चाललंय? ते ओळखणारा जोडीदार असावा. व्हेरी गुड. आता असंच बाकी सगळं लिहून काढ. ऑल द बेस्ट. थँक्स. डॉक्टर विकास आले की त्यांना मला भेटायला सांगा. येस सर. एक्सक्यूज मी, तुम्ही डॉक्टर विक्रांत ना? हो. आणि मानसी देशपांडे? एक मिनिट. मानसी नाही, मॅम, नाही, नाही, त्यांना बोलवू नका. आम्हाला तुमच्याशीच बोलायचं आहे. बाय द वे, मी मिस्टर काटदरे आणि या माझ्या मिसेस. या ना, बसा. बस, थँक्यू. बोला. म्हणजे कसं आहे की, बरं मला आधी सांगा की तुम्ही कुणासाठी आलात? म्हणजे अपॉइंटमेंट वगैरे? नाही नाही, अपॉइंटमेंट मुद्दामच घेतली नाही. आम्हाला अंदाज द्यायचा नव्हता, कारण अशा मीटिंग अशाच होत असतात ना. बर, कुणासाठी आलात? माझ्या भावासाठी. भाऊ? अहो मी आय मीन हे हॉस्पिटल स्त्रियांसाठी आहे. अहो आम्हाला कुणाला ऍडमिट नाही करायचंय. आम्ही इथं अंतरपाठ विवाह मंडळाकडून आलोय आणि मानसीविषयी थोडी माहिती हवी होती. कसली माहिती? म्हणजे मुलगी कशी आहे, तिचं वागणं कसं आहे. नाही म्हणजे तिचं कुणावर सूतबीत जुळलं नाहीये ना. आणि बोलायला कशी आहे. अच्छा, म्हणजे असं असतं का सगळं हे? म्हणजे काय, त्याच्याशिवाय पुढे कसं जायचं? मानसी आमच्याकडे रिसर्च करते आणि एवढंच नाही तर तिच्याशिवाय काही पेशंट्स औषध सुद्धा घेत नाहीत. बाकी ते कुणाबरोबर सूतबीत तसं काही नाहीये. आणि जोपर्यंत माणूस तिच्या मनाला पटत नाही ना, तोपर्यंत ती मैत्री सुद्धा करत नाही त्याच्याशी. आणि त्यासाठी जर तो मागे लागला तर तिला मात्र आवडत नाही. मग तिला राग येतो. अरे काय योगायोग आहे बघा. काय झालं? मानसी हे बघा, इथेच आहे. अगं मानसी ये ना, बस. बस बस. अगं हे तुलाच भेटायला आलेत, मिस्टर अँड मिसेस काटदरे, अंतरपाठ विवाह मंडळाकडून. तुम्ही बोला ना. कशी आहेस बाळा? बरी आहे. खरं सांगायचं ना तर तुझ्याविषयी चौकशी करायला आलो होतो. माझा भाऊ शेखर लग्नाचा आहे ना. आणि कसं आहे ना, काही गोष्टी पुढे जाण्याआधी क्लिअर झालेल्या बऱ्या. आणि संस्थेवाले आणि आई वडील काय तुझ्याविषयी चांगलंच सांगतात ग. पण त्यांना काय,
संसार तुला आणि मुलाला करायचा आहे, हो की नाही? तुला काही नाचगाणं वगैरे येतं का ग? काय? अहो, हे सगळं इथे काय विचारताय? हे सगळं कांदे पोह्याच्या वेळेस, आणि आम्हाला कळायचं ते कळलंय. येतो आम्ही. नमस्कार. अरे दाखवा ना पत्ते यार. ए ती पत्ते बघते तुझे. खपल्या यार, तू कशाला सांगतेस तिला? बघ आता जिंकत होते माहितीये का मी. आता मला समजलं तू कशी खेळतेस ते. चिटरच आहेस तू. मला नाही खेळायचं. हा, मी नाही मला पण खेळणार. नाही खेळायचं जा. अरे बरं ठीक आहे, दुसरा डाव खेळूया आपण. हा ठीक आहे, चल लगेच. ए यार मोनिका, खरंच मूड नाही लागत आहे यार. चालेल ना इथे? ऑफकोर्स चालेल. ए पण एक काम कर, दरवाजा बंद करून घे आणि फक्त एकच आ. मला त्रास होईल नाही तर. चालेल चालेल आलेच. ए पण काही म्हण, ह्याच्याशिवाय खरी किक नाहीये. ए आज मी जिंकणार, ठीक आहे? घरात मीच हरते, तसं हे घर अनलकीच आहे माझ्यासाठी. काय बोललीस का? नाही काय नाही. थांबा, पत्ते वाटते मी. ओके. अरे माझे पत्ते कुठे आहेत? मी नाही घेत. हे सुनैना, कम ऑन. ओके तू. जिंकते बघ मी. शिट यार, मी कधी जिंकणारच नाहीये का? येस येस. अगं जिंकशील का तू? पूर्वी कसली खेळायची नाही. कमॉन यार मोनिका, आता काय झालंय तुला? चल आपण आता दुसरा गेम खेळूया. म्हणाली ना ती, हे घर अनलकी आहे हा हिच्यासाठी. अरे प्लीज हळू. हे बघा, या घरातल्या भिंतींचे कान सुद्धा खूप शार्प आहेत. क्रांत प्लीज, तुम्ही हसताय काय? अगं हसू नको तर काय. हा, सूत जुळलंय का हे काही प्रश्न झाले का? बाय द वे, हे सगळं खूप कॉमन आहे. हे असंच होत असतं. पण ते किती फनी आहे, विचित्र आहे सगळं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, लग्नाआधी माहिती अशीच काढतात. अगं पण ही सरळ सरळ हेरगिरी नाहीये का? ज्या माणसाबरोबर आपल्याला आयुष्य काढायचंय त्याच्यावर अगोदर असा अविश्वास दाखवायचा? नो, अविश्वास नाही, याला खात्री करून घेणं म्हणतात. आणि मला वाटतं लग्नाआधी ती करायलाच हवी. ही खूप कॉमन गोष्ट आहे लग्नाच्या मार्केटमध्ये. लग्नाचं मार्केट? ते पण खरंच आहे म्हणा. म्हणजे नंतर आपल्याला एक एक भयानक अशी गोष्ट कळत जाते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आय एम सॉरी. सॉरी काय त्यात? तुम्ही केवढ्या फॉर्मल वागताय, वेड्या आहात का? अगं नाही यार, खरंच. पण जर सिक्रेट बद्दल इथे कोणा कळलं ना, छान वाट लागेल आपली. कोणाला काहीही कळणार नाहीये, कशाला उगाच टेन्शन घेताय? नक्की
ऍब्सोल्युट. मग ठीक आहे. ए चला आम्ही निघतो मग आता. हो हो चल. सगळं घ्या बरोबर. नानू मामा, बरं झालं तुम्ही आला तिकडे. माझ्या मते हा सिगरेटचा वास आहे. एक्झॅक्टली मी सुद्धा तुम्हाला हेच विचारणार होते की बाहेर कोणी सिगरेट वगैरे पितंय का? नाही का तुम्ही सिगरेट? मला वास या खोलीतून येतोय. हेच का संस्कार आहेत तुमचे? हा बाजूला. नानू मामा, काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? माझ्या मैत्रिणी माझ्या खोलीत असताना तुम्ही माझ्या परमिशन शिवाय आत जाताय. म्हणजे स्वतः सिगरेट प्यायला आणि सिगरेटच्या निमित्ताने माझ्या खोलीत यायला बघताय. हे संस्कार आहेत तुमचे? अरे वा, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. पण मी स्वस्थ बसणाऱ्यातला नाहीये. मग बसू नका. मला असं म्हणायचंय, तुम्ही किमान इकडे उभे तरी राहू नका ना. बरं दिसत नाही ते. निघताय ना? नानू मामा, तुम्ही बाहेरच चाललात तर जरा बघा ना कोण सिगरेट पिते आणि मला येऊन सांगा. निघताय ना? निघताय ना? आता मात्र हद्द झाली. बोल. आज बघतोच या मोनिकाकडे. फक्त माईची वाट बघतोय मी. काय झालं? आग लागली का? आग लागली नाही, पण लागेल. मोनिकाच्या रूम मधनं सिगरेटचा वास येत होता. मोनिका सिगरेट ओढत होती? मला वास येत होता. पुरावा आहे? तर ते पुरावा वगैरे सगळं माई बघून घेईल ना. माई सुद्धा तुला पुरावाच विचारेल ना मग. तू प्रत्यक्ष त्याला सिगरेट ओढताना पाहिलंस का? नाही. मग काय उपयोग आहे? बिरबलाची गोष्ट ऐकलंस ना तू? काय? बिरबल काय म्हणतो? जे डोळ्याने बघितलं ते खरं, कानाने ऐकलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुला तर नुसतं वास आलाय, काय उपयोग नाही. तू आईकडे चुगली कर, पण जोपर्यंत तू तिला प्रत्यक्ष सिगरेट ओढताना बघत नाहीस तोपर्यंत काय उपयोग नाही. म्हणजे मग काय यांना असंच सोडू? माझं म्हणणं पटत असेल तर सोडून दे. आता काय होईल, तुझी एवढी अभ्यासपूर्ण माहिती आहे ना, ती सगळ्या जगाला आणि आईला सुद्धा अफवाच वाटते. काय माणूस. मोनिका, अरे विक्रांत, एक मिनिट. काय झालं बाबा, कुठे जायचंय का? नाही, मला तुला एका मुद्द्यावरती घेऊन जायचं. कुठे? एका विषयाबद्दल मला तुझ्याशी बोलायचं. म्हणजे मला काही कळलं नाही बाबा. हे हा मुद्दा, आणि हा मुद्दा फार स्फोटक आहे. आत्ताच नानू मामा मला सांगून गेला की मोनिकाच्या खोलीतून त्याला सिगरेटचा वास आला. सिगरेट? पूर्ण ऐकून घे. मी त्याला गप्प करून पाठवलाय, पण असंच चालत राहिलं तर या छोट्याशा ठिणगीचा किती मोठा स्फोट होईल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. सुदैवाची गोष्ट एवढीच की माझी आई नावाची ज्वालाग्राही व्यक्ती
घरात नव्हती म्हणून, नाहीतर अजयने मला आज इशारा देऊन पण झालाय. हो ना. मग तू आता कसलाही विचार न करता आज जा, तत्काळ मोनिकाला भेट. पण तिला नुसतं बोलू नकोस, ते ताबडतोब बंद कर. पण जर आई येईपर्यंत हा वास सिगरेटचा कायम राहिला तर अणुबॉम्बचा स्फोट म्हणजे काय हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. जा. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. अच्छा, म्हणजे सिगरेटचा वास तुझ्यापर्यंत पोहोचलाय तर. कान गोष्टींमध्ये एखादी गोष्ट कशी सगळीकडे पसरते तसा सिगरेटचा धूर सगळ्यांपर्यंत पोहोचलाच असेल नाही. ठीक आहे, आता ह्या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंच आहे. सांग, कोणी कोणी काय काय सांगितलंय तुला? मला कुणीही काहीही सांगितलेलं नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की तुला सिगरेट प्यावीशी वाटते का? नाही. ओके, म्हणजे तू सिगरेट ओढलेली नाहीयेस? अजिबात नाही. हे सगळं मी तुला यासाठी विचारतोय कारण या दिवसांमध्ये असं वाटू शकतं. पण तुला जर ते तसं वाटलं नसेल तर ते जास्त भयानक आहे. म्हणजे ऍक्टिव्ह स्मोकिंग पेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग जास्त हानिकारक असतं. ओके, म्हणजे उद्यापासून माझ्या मैत्रिणी या घरात येणार नाही. मी घरी थांबायचं, गर्भसंस्काराची पुस्तकं वाचायची, चांगलं म्युझिक ऐकायचं, श्लोक ऐकायचे, बोधकथा वाचायच्या. विक्रांत, दिस ऑल इज व्हेरी बोरिंग. हे बघ, तुला यातलं काहीही करायचं नाहीये मोनिका. उद्यापासून तू माझ्या बरोबर असशील. काय? येस, माझ्या बरोबर हॉस्पिटलला. पण विक्रांत, मला इकडे आराम करायचा असतो. अगं, तो तिथेही होईल आणि जास्त चांगला ऑथेंटिक होईल. अरे पण मी मोनिका, आता मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय ना, मग तू पण माझी इच्छा पूर्ण करायची. विक्रांत, ही जबरदस्ती झाली. हे बघ, तुला तसं वाटत असेल पण ही जबरदस्ती नाहीये, ही काळजी आहे तुझी आणि ह्या घराची सुद्धा. चला, उशीर होतोय, सकाळी लवकर उठून जायचंय. गुड नाईट.